हाय फ्रेंड्स, आज बऱ्याच दिवसांनी आमचं ठरलं होतं की शिमला मनाली जायचं म्हणून आज बॅग पॅक केली. बॅग पॅक करून आम्ही आज ट्रॅव्हल्सनी पुण्याला जाणार होतो म्हणून आम्ही बॅग लवकर पॅक करून घराबाहेर पडलो होतो. घराबाहेर पडून आम्ही थेट आम्ही ट्रॅव्हल्स लाईनला गेलो. ट्रॅव्हल्समध्ये बसलो. ट्रॅव्हल्स थ्रू आम्ही पुण्याला जाऊन आमच्या मित्राच्या रूमवर गेलो. मित्राच्या रूमवर वापस सकाळी सकाळी फ्लाईट होती म्हणून आम्ही सकाळी आम्ही तिथून गाडीमध्ये बसलो. त्याने आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणजे पुणे इथं सोडलं. मामा शिवाजी महाराज दिसले. शिवाजी महाराज बघून आम्ही वंदन केलं व आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही तिथं उतरलो होतो. आमची बॅग ते बोर्डिंग टाईम असल्यामुळे बॅग बसायचं होतं एअरप्लेनमध्ये. आम्ही भीती वाटत होती म्हणजे आम्ही कधीच बसलो नव्हतो. मग इथं फोटो काढला आम्ही. मग मस्त वाटलं. आणि एकदा टेक ऑफ फ्लाईट केली व त्यानंतर आम्ही 2 तासानंतर आम्ही चंदीगडला उतरलो. चंदीगडला होतो आमचा कॅब ड्रायव्हर तिथं येऊन थांबला होता. मग आम्ही त्या गाडीमध्ये बसलो होतो. गाडीमध्ये बसून आम्ही चंदीगड थ्रू आम्ही शिमला निघालो. मग चलता आम्हाला हॉटेल दिसलं. हॉटेलमध्ये त्या गार्डन पॅलेस तिथं आम्ही खूप भारी होतं. ते तिथं अप्रतिम होता नजारा. म्हणून आम्ही तिथं फोटो सेशन केलं. तिथं मग हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये आम्ही ब्रेकफास्ट टेक केला व आम्हाला तिथं भजी ते खाऊन आम्ही पुढे निघालो. भजी खायला अप्रतिम होते म्हणून आम्ही शिमलामध्ये गेलो. शिमलामध्ये रूम बुक केली व इथं आम्ही आपला तिरंगा तिथं आम्हाला राहिलो नाही म्हणून तिथं आम्ही सल्यूट मारला. तिथं आम्हाला खूप भारी वाटलं. तिथून आम्ही पहिल्यांदा घोड्यावर बसलो. आम्ही डोंगरावर चढलो. मग भीती खूप भीती वाटत होती. मग तिथून आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून मनाली निघलो. तिथून मग आम्ही शिमला सकाळी पॅक करून आम्ही गाडीमध्ये उतरलो. आम्ही मनालीसाठी आम्ही इथून थेट निघालो. बाय कार आम्ही मनाली गेलो. आम्ही पुढे गेल्यानंतर हॉटेलमध्ये स्टे केला होता. ह्या स्टे केल्या हॉटेलमधून आम्ही पुढे निघालो. तसंच आम्ही पुढे चालता आम्ही मग तिथं हमता पास इथं गेलो. हमता पासून आम्ही स्केटिंग केली. आफ्टर ऑल हे माझं फर्स्ट टाईम होतं. भीती वाटत होती. मग भीत आम्ही केलं. रिव्हर राफ्टिंगसाठी आम्ही पुढे गेलो. रिव्हर राफ्टिंग केली. खूप मजा आली रिव्हर राफ्टिंगला. कारण की हे आपल्या आयुष्यातलं फर्स्ट टाईम अनुभव एक्सपिरियन्स होतं म्हणून आम्ही पुढे गेलो. मग ही तुमचं चांगलं व्ह्यू बघा तुम्ही मनालीमधला. इथं हॉटेलमधून खूप भारी होतं. ॲम्बिशियस हॉटेलचं बी आम्हाला 5 स्टार हॉटेल होतं म्हणून ते आम्हाला काही भीती नव्हती काय नव्हती. कारण की आम्हाला इथं खूप करमलं. इथं त्यांनी ब्रेकफास्ट खास दिला. मग तिथं थोड्या वेळानंतर आम्ही रूम फ्रेश ठेवून आम्ही रात्री आम्ही मॉल रोडला गेलो. तिथं शॉपिंग केली. खूप भरपूर शॉपिंग केली व आम्ही चांगला नाश्ता जेवण ते केलं. खूप भारी वाटलं. इथं आमचा टाईम कसा गेला ते कळलं नाही. तर पुन्हा आम्ही असं फिरत आम्ही एका जागेवर पोहोचलो. तिथं पुन्हा आम्ही तिथं देवीला गेलो. टेम्पल गेलो. तिथं हनुमानबाई इथं दर्शन घेतलं. ते बी रावणबाई नव्हती. ते दर्शन घेतलं तर आम्हाला आम्ही वापस निघालो. तिथून आम्ही पुन्हा तिथं एक शो होता ते मनाली बोला म्हणून ते त्याचा आम्ही आनंद लुटला. ते आनंद घेतला व मग काय आम्ही आनंद घेतला. मग तिथून आम्ही पुढे गेलो. तसंच आता बोला हे गेम संपल्यानंतर आम्ही पुढे गेलो. तो तिथं आम्ही रॉक गार्डन चंदीगडमध्ये तिथं आम्ही तिथं अनुभव घेतला. तिथून पुन्हा आम्ही आमच्या एअरपोर्टला निघालो. डिपार्चरला. मग एअरपोर्टवरून पुन्हा आम्ही पुण्याला निघालो. आधी फ्लाईट उशिरा झाली म्हणून आम्ही